सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मंगल कार्यालय चोरी करण्याबाबत संशयी इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या। त्या अनुषंगाने दिनांक 4/2/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के, पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। रेकॉर्डवरील आरोपी नामे फिरासत शेख, राहणार खंडबाग, सांगली, हा चोरीचे सोने विक्री करण्याकरिता चिन्मय पार्क जवळील मदनभाऊ पाटील उद्यानाजवळ येणार आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे चिन्मय पार्क जवळील मदनभाऊ पाटील उद्यान परिसरात जाऊन सापळा लावून निगराणीकरिता आला असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला। त्यावेळी पथकातील स्टाफने सदर इसम रेकॉर्डवरील आरोपी फिरासत शेख असल्याचे ओळखल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारत त्याने त्याचे नाव फिरासत फखरुद्दीन शेख, वय वर्ष 22, राहणार मकान गल्ली, खंडबाग, सांगली असे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याची अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात वरील वर्णनाचे सोन्याचा दागिना मिळून आला। त्या सदर दागिनेबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी फिरासत शेख यास विश्वासात घेऊन त्याचेकडील चौकशी केली असता त्याने सदरचा दागिना हा 1 दिवसापूर्वी हुपरी गार्डन येथे लग्न समारंभाच्या वेळी ठेवलेल्या बॅगेतून चोरला असून तो विक्री करण्याकरिता निघाला असल्याची कबुली दिली। लागली त्याचे कब्जातील सोन्याचा दागिना पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केला। फिरासत शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचेवरील यापूर्वीही सांगली जिल्ह्यात लग्न समारंभात चोरी केलेबाबतचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण ठाणे करीत आहे। प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट।